बाजूला कोरडेही राहत. आणि आता समजा आपण खोड लावतो ना, याला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत एका खोडाला किती पाण्याची रिक्वायरमेंट असते तुमची? म्हणजे त्याला वातावरणानुसार. हा आता नाही, आता हे आमचं कसं आहे, आताची कंडिशन सांगितलं, 45, आता मे महिना चालू 47. आहे, मे महिन्यात चालू आहे, पूर्ण झाड बंच लागलेला आहे कटिंगच्या याला, तर याला कमीत कमी 8च्या घडीला 50 लिटर पाणी पाहिजे रोजचं. आणि 40 ते 50 लिटर. 40 ते 50. आणि नंतर समजा आता हे कटिंगच्या वेळेला झाली, आणि जो आपला आपण जेव्हा लागवड पासून तर समजा असं जरा की उन्हाळ्यापर्यंत म्हणजे हिवाळा असो तोपर्यंत पाण्याची रिक्वायरमेंट किती असते? आता जर तुम्ही आता रोप लावलं समजा, आता नवीन जो रोप तुम्ही लावणार आहे त्याला जेवढे पानं आहेत 4-5 पानं, तर 5 लिटर पाण्याची गरज आहे त्याला. अच्छा, म्हणजे त्याच्या पानानुसार. पण मग पानानुसार ते आता 5 आहे, छोटे राहतात, मग जेव्हा मोठं होतं पान तेव्हा मग त्याची रिक्वायरमेंट वाढते ना. जसं 1 महिन्याला 5 ते पानं वाढतात, तसं 1 महिन्याला 4-5 लिटर पाणी वाढतं त्याला. पाणी वाढतं जशी पानं वाढत जातात तशी त्याची रिक्वायरमेंट. एक पान 1 लिटर पाणी. 1 लिटर पाणी. म्हणजे हा रेशो आहे तुमचा. हा रेशो आहे, सायन्स आहे त्याचा. सायन्स आहे त्याचा. आता समजा तापमान कमी असेल तुमचं, त्याला रिक्वायरमेंट आहे 25 ते 35 डिग्रीचा जो हे असेल त्याला एक पान 1 लिटर पाणी. समजा 35च्या वरती पान वाढलं, टेम्परेचर वाढलं, 40 पर्यंत गेलं म्हणजे 5 डिग्री वाढलं, 5 डिग्री 1 लिटर पाणी वाढून जाईल. अच्छा. म्हणजे तुमचा जो रेशो आहे, म्हणजे जो आपण ठरवून दिलेला आहे सायन्स फिजिकल, तो आपला 35 टेम्परेचरच्या आत तो रेशो आहे. त्याच्यानंतर वाढल्यानंतर 25 ते 35. 35च्या वरती वाढल्यानंतर 1 लिटर पाणी तुमचं वाढवायचं. 5 सेंटीमीटर वाढलं, 2 ते 3 डिग्री वाढलं, 1 लिटर पाणी 1 लिटर पाणी वाढवायचं. एक कमी झालं तर तेवढं कमी करायचं. अच्छा, हे सायन्स आहे त्याचं. हा. त्यानुसार आता आणि रोज किती, म्हणजे आता जे आपलं पाण्याची आपण द्यायची मात्रा आहे, आता समजा आपलं जे ड्रिपरची क्षमता राहते ते काहीतरी आपले किती लिटर? 8 2 लिटर, लिटर, काही 6 लिटर, 4 लिटरचे. 4 लिटर म्हणजे मग एक तासात 4 लिटर पाणी पिकतं. मग त्याला जर समजा लहान रोप आहे त्याला 4 ते 5 लिटर पाणी लागतं. मग 1 तास 1.5 तास तुम्ही चालवू शकता. आणि त्याच्या वरती जर जास्त पाणी दिलं तर त्याचा तोटे आहे ना? तोटा येतो, म्हणजे तुम्ही एक्साइज पाणी देतात. एक्सेस पाणी म्हणजे पाणी वेस्ट जाते, त्याला जेवढं लागतं तेवढं ते तेवढं तो घेणार होता. तेवढ्यामुळे जमा करून ठेवतात. बरोबर आहे. बाकीचं पाणी ते सोडून देतात, ते जमिनीमध्ये जातं, लिचवड होतं ते त्याचं. अच्छा. आणि आता समजा पूर्ण मोठं झाड आहे, 50 लिटर पाणी आणि 4 लिटरचा डिस्चार्ज आहे, तर 10 तास 8 ते 10 तास पर डे पाणी. पर डे. आता 8 तास तर आमच्याकडे म्हणजे कसं आहे, जी शेतीला वीज लागते 8 तास, पण 8 तासामध्ये ना 2-2 तास ते रिकामी म्हणजे 6 तास ना, तरी 6 चौक 24-25, मग त्याला सवय तुम्ही लावून दिली त्यानुसार ते बरोबर सवय याच्यानुसार करतो. अच्छा. दोघांकडे पाणी जातं ना, ते ड्रिपर पण असतात ना त्याच्यात. आता हे ड्रिपर आहे तुमचं 1.25 फुटावर असेल नाही, मग इथे 4 लिटर, इथे 4 लिटर, आणि त्याच्यामुळे इथपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे समजा आता इथं याच्या पुढच्या 2 ड्रिपर आणि मागच्या 2 ड्रिपर एवढं पाणी त्याला भेटते. म्हणजे 4 ड्रिपर झाले, 16 लिटर पाणी 1 तासामध्ये जात आहे. बरोबर आहे. 16 लिटर म्हणजे तुम्ही 3 तास जर चालवत 48 लिटर पाणी 48 लिटर पाणी जात आहे. झालं. 3-4 तासामध्ये काम होऊन जातं. 3-4 तासामध्ये काम होत आहे. ड्रिपर कसं आहे आणि डिस्चार्ज किती त्याच्यावर डिपेंड होतं. आणि दुसरं असं की आता हे जे इथे पाणी पडतं, आता ह्या मुळा मोठ्या झाल्या तर इकडे गेलेल्या आहे, मग ते पाणी इथूनही घेतं का? ते नाही, या ज्या मोठ्या मुळे आहेत त्या सपोर्टच्या मुळे आहेत, हे सपोर्टचे आहे. पण आता इथे जे पाणी पडतंय समजा, पण म्हणजे हे मुळा घेत आहे का ते पाणी? हे जे पांढरे मुळे आहेत त्यांना ते जवळचं पाणी येत आहे, आणि जे सपोर्टच्या मुळे आहेत इथपर्यंत पसरले त्यांना इथे हे पाणी येत आहे. आणि जे आपण समजा त्याचं जे खाद्य टाकतो ते खाद्य ह्या जवळ घेतं की लांबचं घेतं ते मुळा? त्याच्या पांढरे मुळे जे आहेत खाणाऱ्या जिथपर्यंत पसरल्या तिथपर्यंत ते घेतात. तिथपर्यंत घेतं. म्हणजे ते शॉर्टही असली समजा लांब झाली आणि इथे जर पडलं तर मग तिथूनही ते घेत उचलतं. ते खायला ते मार्ग बरोबर सांगू शकतो कुठे खायला भेटतं. अच्छा. तुम्ही जर इथे दिलं त्याला खायला तर तिथपर्यंत ते पोहोचतं.